मित्रमंडळी नमस्कार. आज दिनांक आहे 18 एप्रिल 2026 आणि बाहेरचं जे वातावरण आहे ते ढगाळ आहे. सोलरच्या प्लेटवरती पाणी मारलेलं आहे आणि या ढगाळ वातावरणात ढग किती आहेत, किती मोठ्या प्रमाणात ढग आलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर अशा ढगाळ वातावरणात सुद्धा जे सोलर पंप पाणी मारतोय ते आपल्याला या ठिकाणी दिसेल. तर 5 HP सोलर पंप आहे. सोलर प्लेट आहेत त्या 9 आहेत आणि या ठिकाणी विहीर आहे. विहिरीचं पाणी जे आहे ते वरती दिसतंय आणि या 9 प्लेटच्या साह्यानं 5 HP सोलर पंप चालू झालेला आहे आणि आज चिक्कू तोडण्याचंही काम चालू आहे. तर या ठिकाणी सोलर पंपाची जी मोटर आहे ती विहिरीत अशा पद्धतीनं ड्रमला बांधून सोडलेली आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचबरोबर इकडं चिक्कू तोडायचं काम जे आहे ते चालू होणार आहे. तर 5 HP पंप एवढ्या ढगाळ वातावरणात सुद्धा म्हणजे ढगाळ जवळजवळ 60-70% जे आकाश आहे ते ढगानं भरलेलं आहे किंवा व्यापलेलं आहे आणि या ठिकाणी सूर्यसुद्धा ढगानं झाकलेलं आहे. तर अशा पद्धतीत सुद्धा हे जे पाणी आहे 5 HP पंप एवढं पाणी चालू आहे. तर अगदी ढगाळ वातावरणात सुद्धा हा सोलरचा पंप एवढं काम करतोय आणि ही 3 इंची पाईप असेल की ज्यामधून पाणी बऱ्यापैकी प्रेशरनं येतंय. ऊन असेल तर याच पाण्याचा डिस्चार्ज आहे तो आपल्याला यापेक्षा 1.5 ते दुप्पट येतो आणि आज या ठिकाणी चिक्कू तोडायचं काम चालू करणार आहोत. तर सोलर पंप किती पाणी मारतोय हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. म्हणजे अगदी ढगाळ वातावरणात सुद्धा आपलं काम थांबू शकत नाही. MSEBीचा सप्लाय जरी बंद झाला तरीही आपलं अशा वातावरणामध्ये काम चालू राहू शकतं. शेतकऱ्यांचं काम चालू राहू शकतं आणि म्हणून सोलर पंप हा शेतकऱ्यासाठी फायद्याचा आहे हे निश्चित. जे पूर्ण सूर्यप्रकाश पाहिजे किंवा ऊन पाहिजे अशी गरज नाही. तर असा हा सोलर पंप आपल्याला या ठिकाणी काम करत असताना दिसतोय आणि ही सगळ्या एका बाजूनं आपली चिक्कूची बाग आहे. तर चिक्कूची फळं तोडायचं काम पण या ठिकाणी चालू झालेलं आहे. पक्ष्यांचा आवाज येतोय आणि एवढ्या प्रमाणात कधीही ज्याला आपण राघू किंवा पोपट म्हणतो तर ते पक्षी दिसत नव्हते, परंतु आता दिसायला लागले. चिमण्यांचे थवेही इकडं या भागात फार मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आपलं एकंदरीत जे सोलरचं काम आहे ते समाधानकारक चालू आहे. उन्हाची तीव्रता कमी जास्त होईल तसं पाण्याचं प्रेशर जे आहे ते कमी जास्त होतं आहे. तर आता मी सोलर पंप हा बंद करणार आहे, कारण आता पाण्याची गरज नसताना पाणी वाया घालण्यात काही अर्थ नाही आणि म्हणून सोलर पंप आपण बंद करतोय. आणि हा जो आहे सोलर पंप तो राईट वॉटर सोल्युशन या कंपनीनं बसवलेला आहे आणि त्यांची सर्व्हिस ही अतिशय चांगली आहे आणि म्हणून हा पंप मी निवडलेला आहे. तर आता हा पंप मी बंद करतोय आणि बंद केले लगेच तिकडं पाणी कमी झालेलं आहे. पण एक साधारणपणे 5 मिनटात एवढं पाणी हे इथंपर्यंत बागेतनं पसरलेलं आपल्याला बघायला मिळेल. तर पाण्याचा डिस्चार्ज हा पंप अतिशय चांगला देतोय. त्यामुळं सोलर पंपाकडे शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे आणि दिवसाची कामं आपली दिवसाच पूर्ण होतील. हा सोलरचा सगळ्यात मोठा फायदा आहे. अगदी ढगाळ वातावरणात पावसाळ्यात सुद्धा हा कमी सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेवरती हा सोलर पंप चालेल याची खात्री आत्ताचं वातावरण बघून मला झालेली आहे. त्यामुळं अगदी पावसाळ्यातली सुद्धा कामं जर MSEBीच्या लाईनमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर आपली जी कामं बंद पडतात, थांबतात किंवा अडतात तर ती कामं अशा पद्धतीनं वेळेत होतील, थांबणार नाहीत
आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं सोलर पंप बसवायलाच पाहिजेत असं माझं मत आहे. बसवावेत ही खऱ्या अर्थानं विनंती. आणि यासाठी सरकार अनुदान देतं आहे, तर त्या अनुदानाचा लाभसुद्धा आपण घेतलेला निश्चितच फायद्याचे होईल. आणि शेतकऱ्यांना जो रात्री किंवा अपरात्री पाणी घेण्याचा जो प्रॉब्लेम येतो आहे, तर हा सोलरमुळं टळला जाईल. आणि ज्या बाकीचे काही अपघात होतात ते सुद्धा निश्चितपणे होणार नाहीत. म्हणजेच जंगली पशु प्राणी त्यांच्याकडून होणारा त्रास किंवा सर्पदंश आहे, विंचूदंश आहे, तर अशा गोष्टी होणार नाहीत. म्हणजे दिवसा आपलं सूर्यप्रकाशात दिसत असताना जे आपण काम करू शकतो, तर ते काम आपलं जे आहे ते दिवसा होईल. आणि रात्री पाणी घेण्याची, दारे धरण्याची जी वेळ आहे ती शेतकऱ्यावर येणार नाही. आणि म्हणून आधुनिकतेची कास धरून आपण निश्चितच सोलर या पर्यायाला जवळ केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने राघू किंवा ज्याला पोपट हा आपल्याला आत्ता गेलेला बघायला मिळाला. आणि चिकू झाडाची मोठ्या फळांची काढणी करायचं काम चालू आहे. तर अशा प्रकारची मोठी फळं आपल्याला काढलेली या ठिकाणी बघायला मिळतील. झाडावरती मोठी फळं भरपूर आहेत आणि यातनं फक्त आम्ही निवडून मोठी फळं काढणार आहोत. तर अशी ही मोठी फळं आपण या ठिकाणी गोळा करायचं काम चालू केलेलं आहे. खालची फळं ह्यात मिसळू नका. खाली पडलेली फळं एकदम बाजूला काढून टाका. आणि ताजी फळंच विक्रीसाठी आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहेत. तर ताजीच फळं आपली मार्केटमध्ये गेली पाहिजेत. आणि फक्त मोठ्या साईजची, खालची खराब फळं आहे ती बाजूला गोळा करून झाडाच्या बुडात ठेवा, म्हणजे ती मिसळली जाणार नाहीत. तर जिथल्या तिथं प्रत्येक झाडाच्या बुडात खराब फळं आहे ती ठेवा आणि फक्त ताजी फळं, मोठी फळं काढून घ्या. की मार्केटमध्ये आपला एक नंबरचा सेंद्रिय माल आहे तो गेला पाहिजे, एवढी आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. तर अशी या ठिकाणी सेंद्रिय जी फळं आहेत चिक्कूची, ती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि उद्याच्या मार्केटसाठी मी ही फळं पोचवायचा प्रयत्न करणार आहे. तर आज माणसांना दुसरी काही कामं नाहीत, तर हे काम चालू ठेवलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात जी बाग आहे ती आपल्याला या ठिकाणी फळांना फांद्या वाकलेल्या दिसतील. म्हणजे झाडावरती असंख्य फळं आहेत किंवा एकदम भरपूर मोठ्या प्रमाणात फळं आहेत, ही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर अशी ही चिक्कूची बाग आपण या ठिकाणी परत एकदा आज तोडणी चालू केलेली आहे. तर ही चिक्कूची फळं किती मोठी आहेत हेही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर अशी मोठ्या प्रमाणात चिक्कूची बाग बहरलेली किंवा लगडलेली आपल्याला बघायला मिळेल. तर उद्या आपला चिक्कू, यातला काही चिक्कू मार्केटला जाईल.